पांढुर्ली ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळ पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पांढुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसंच कर्मचाऱ्यांनी थेट दारणा नदीच्या पात्रातील पाणी उचलून गावातील नळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आज दिवसभर परिश्रम घेतले। जलकुंभ भरल्यानंतर हा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांनी दिली। उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। याच्या झळाया शेतातील विहिरींसह नद्या व नाले कोरडे ठाक पडले आहेत। पांढुर्ली ग्रामपंचायतीच्या दोन्ही विहिरींमधील पाणी आटले आहे। याचा परिणाम गावाच्या पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे। गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरपंच पंढरीनाथ ढोकणे, ग्रामविकास अधिकारी जालिंदर वाडगे व सदस्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी थेट दारणा नदीच्या पात्रात पाईप टाकून पाणी उचलले आहे। जलकुंभ भरल्यानंतर गावातील नळ पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नसल्याचे सांगितले आहे। ग्रामपंचायतीने तत्परतेने काम केल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळालाय। ग्रामस्थांनी पाण्याचा वापर जपून करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांनी केले आहे। पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरपंच पंढरीनाथ ढोकणे, ग्रामविकास अधिकारी वाडगे, साहेबराव वाजे, भाऊराव जाधव, सुरेंद्र वाजे, विकास गांगवे, नाजू शेख, सुदाम गंगावणे, विकास ढोकणे, सोपान दिवटे, संजय पवार व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत। माझं नाव पंढरीनाथ धर्माजी ढोकणे, ग्रामपंचायत सरपंच पांढुर्ली। आजच्या परिस्थितीला दुष्काळ असल्यामुळं पाण्याची जिकडं तिकडं टंचाई आहे। उदाहरणार्थ शेतकरी असेल किंवा ग्रामपंचायती असतील, यांना पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम येऊ राहिला। पण चालू वर्षाच्या दुष्काळाला तोंड द्यायकरता आम्ही ग्रामपंचायतीने निर्णय घेतला का आमच्या दोन विहिरी, मुख्यमंत्री प्रयोजन योजनेच्या दोन विहिरी असताना बी कोरड्या पडल्या, पाणी 1 तास अर्धा तास चालत्या। गावाला पाणी तर 7-8 तासाचा मोटर चालून पुरवठा करावा लागतो आणि ते कमी पडतं। त्या संदर्भात आम्ही पंचायतीने असा निर्णय घेतला का दारणेचं पाणी टाकून विहिरीत ते गावाला पाणी प्यायकरता वापरायचं। पण तेवढंही करून गावकऱ्यांनी अशी मदत करावी की जेणेकरून पाण्याचा कमीत कमी वापर करून जास्त पाण्याचं नुकसान होणार नाही, याची गावकऱ्यांनी काळजी घ्यावा अशी माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे। जेणेकरून तुम्हाला पाणी कसं मिळेल हाच माझा हेतू राहील, ग्रामपंचायतीचा राहील। सगळे सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सगळे आम्ही याच्यात परिश्रम घेतो आहे आणि कुठलंही काही कमी येऊन देणार नाही। फक्त तुम्ही स्वयं ठेवा आणि आम्हाला पंचायतीला सुद्धा मदत करावा, ग्रामस्थांनी मदत करावा अशी मी ग्रामस्थांना विनंती करतो। आता सध्या आम्ही असं केलं आहे का आजच्या घडीला आम्ही दारणेमध्ये मोटर टाकली आणि ते मोटर आता विहिरीत टाकून ते पाणी आपल्या गावाकरता उचलणार आहे। स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक।